नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर दिव्यांग बांधवांसाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा। तर दिव्यांग बांधवांसाठी अशी माहिती घेऊन आलेली आहे की महा-आय-डी जी तुम्हाला माहीतच असेल की महा-आय-डीद्वारे ज्या 93 योजना मिळत आहेत, तर ते दिव्यांग बांधवांना पण काढायची आहेत का, हे अनेकांचे प्रश्न आहेत। तर आपलं जे आहे सहाय्यक पोर्टल दिव्यांग बांधवांचं ते वेगळं आहे आणि महा-आय-डी पोर्टल जे आहे ते वेगळं आहे। हे दोन्ही वेगवेगळे आहेत पोर्टल। तर या दोन्ही पोर्टलशी एकत्र असं काही संबंध नाही आहे। दिव्यांग बांधव हे त्या महा-आय-डी पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात आणि 93 योजनांचा लाभ घेऊ शकतात। तर असं काहींचा प्रश्न होता की आमचा ह्या दिव्यांग बांधवांचा जो निधी आहे तो तर बंद नाही होणार इकडे नोंदणी केलं तर असं काही होणार नाही। तुमचा कोणताही निधी बंद होणार नाही। तुम्हाला ह्या ज्या काही 93 योजना आहेत ह्या पण मिळणार आणि तुमचा लाभ जो आहे सुरू 2,500 रुपये तो पण सुरूच राहील। कारण ज्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये तुम्हाला प्रथम प्राधान्य आहे, म्हणजे दिव्यांग बांधव जे आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिले आहेत। या योजनेमध्ये कोणतीही योजना असो, समजा उदाहरणार्थ एखादी गव्हर्नमेंटची योजना आली तर त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांना 4%, काही माजी सैनिक असतील त्यांना 3% असं टक्केवारी असते। तर ते प्रथम प्राधान्य जे असते ते तुम्हालाच असते। तर तुम्ही नक्कीच ह्या पोर्टलला नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा नक्कीच लाभ घ्या। कारण असं सर्वसाधारण माणसांसाठी पण ही योजना आहे, पण दिव्यांग बांधवांसाठी ही प्रथम प्राधान्याची योजना आहे। त्यांना तर त्या योजनेद्वारे जर ही महा-आय-डीवर जर नोंदणी केली त्यांनी तर ते ह्या DBT पोर्टलवर नाही येऊ शकत ना। पण तुम्ही जे DBT पोर्टलद्वारे जे निधी प्राप्त करत आहात तर तुम्ही ह्या महा-आय-डी योजनेचा लाभ घेऊ शकता। जे 93 योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। पण बाकीचे जे आहेत सर्वसामान्य लोक ते असं नाही करू शकत, ते महा-आय-डीचाच लाभ घेणार। तर असं काही होणार नाही आहे। मनामध्ये कोणतीच शंका बाळगू नका की आमचा निधी बंद होणार, आम्ही ह्या पोर्टलवर जर नोंदणी केली तर असं होणार तसं होणार, असं काहीच नाही आहे। हे चुकीचं आहे। तुम्ही महा-आय-डी पोर्टलवर नोंदणी नक्कीच केली पाहिजे आणि करणं गरजेचंच आहे। तेव्हाच तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळेल आणि त्या योजनेद्वारे तुम्हाला आर्थिक मदत जी व्यवसायासाठी म्हणा किंवा कोणत्या दुसऱ्या भरपूर योजना आहेत, 93 योजना आहेत, त्या योजनेमध्ये तुम्हाला सहायता मिळेल आणि जे काही व्यवसायाचं असेल किंवा अदरवाईज जे काही असेल तर त्या योजनेद्वारे तुम्हाला एक आर्थिक मदत मिळेल। तर ज्या महा-आय-डी पोर्टलवर जाऊन तुम्ही पण नोंदणी करा। तुमचे जे बांधव असतील आजूबाजूचे किंवा तुमचे ओळखीचे असतील तर त्यांना पण ही गोष्ट नक्की सांगा किंवा माझा व्हिडिओ त्यांना पण शेअर करा। कारण ह्या पोर्टलवर नोंदणी केलं तर तुमचं काहीच नुकसान होणार नाही आहे, उलट तुम्हाला या 93 योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर नक्कीच माझा व्हिडिओ त्यांना पण शेअर करा आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या काही मनामध्ये आणखी प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता। तर मी तुमच्या कमेंट्सचं समाधान उत्तर देण्याचा प्रयत्न करणार। तर ज्या काही शंका असतील तर त्या कमेंट्सद्वारे तुम्ही सांगू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघितलंच असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा। भेटूया अजून नवीन माहितीसह। धन्यवाद।